आम्हाला विजयी करा असं पुढे सांग. धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. 2 डिसेंबर रोजी आपले मतदान असणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत नागरिकांनी मतदानासाठी यावे ही विनंती. तसेच धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती. जसं पुरंदर हवेलीचा विकास केला तसंच आम्ही या प्रभागाचा विकास करू. तसेच या प्रभागामध्ये फिरताना आम्हाला ज्या नागरिकांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या म्हणजे कचऱ्याची नीट व्यवस्था नाही आहे किंवा पाणी, रस्त्याची दुरावस्था आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे, लाईट नाही आहेत. तसेच आम्हाला जर त्यांनी सहकार्य केलं, नागरिकांनी जर सहकार्य केलं तर आम्ही ह्या त्यांच्या समस्या सोडवू. तसेच शासकीय ज्या योजना असतात त्या आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू. नमस्कार, मी माधुरी तेजस राऊत, प्रभाग क्रमांक 1 अ मधील उमेदवार असून शिवसेना पक्ष हा नाही ऊन कारण की त्या साईडने येते. नाही करू चालू. नमस्ते, मी शुभम अनिल बाप्पू जगताप, बी सिव्हिल, आपली सासवड नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 1 ब मधून निवडणूक लढवत आहे. तरी सर्वप्रथम सर्वांना विनंती करतो की धनुष्यबाण ह्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आशीर्वाद द्या तुमचा. आता जर बोलायचं झालं तर सर्वप्रथम ज्या 1 नंबर प्रभागामधनं मी निवडणूक लढवत आहे त्या प्रभागाबद्दल बोलतो मी. ह्या प्रभागामध्ये जवळपास 3000 लोकसंख्या आहे. ही ऑफिशियल लोकसंख्या आहे आणि भरपूर आता ह्या इलेक्शनला असं झालं आहे की एका घरात जर 5 मतदान असतील तर 5 मतांमधले जवळपास 3 मतं आपले 1 नंबरमध्ये राहिलेत, 2 मतं 2 नंबरमध्ये गेलेत. भरपूर घरांचे काही बाबा 5 जणांमधले एकच मत इथं राहिले, बाकीचे बाबा 4 नंबरमध्ये गेलेत, 11 नंबरमध्ये गेले, असं सगळं विभाजन झालेलं आहे मतांचं. तर तसं ओरिजिनल जर लोकसंख्या बघायला गेली आपण 1 नंबर प्रभागामधली तर जवळपास 5 ते 6 हजार लोकसंख्या आहे. तर 5 ते 6 हजार लोकसंख्यांसाठी सुविधा काय आहे इथं त्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे आपण. ना बाबा 6,000 लोकांच्या पाण्याची सोय व्यवस्थित, ना कचऱ्याची सोय, ना ड्रेनेजची सोय, म्हणजे ज्या या मूलभूत गरजा आहेत त्यांचीच सोय नाही आहे. कुणालाच तपास नाही आहे. जो लोकप्रतिनिधी येतो इथं फिरतच नाही आहे, म्हणजे फिरतच नाही आहेत. आणि आत्ता त्यांच्यावरती अशी वेळ येते सांगायची घरोघरी जाऊन की अरे हा कुठला आहे, हा ताथेवाडीचा आहे. अहो माझं घर गणेश मंगल कार्यालयाच्या मागं आहे. मी जवळपास आता इथं 12 ते 15 वर्ष झालं ह्याच प्रभागामध्ये स्थित आहेत. म्हणजे एखाद्या 3 टर्म नगरसेवक झालेल्या व्यक्तीला ही वेळ येते सांगायची की अहो हा कुठला आहे ना आपलं तोंड पडणार आहे का एकामेकावरती, त्याचं तुमचं तोंडावर तोंड पडणार आहे का दररोज आपलं पडणार आहे हे सांगायची वेळ येते. त्यामुळे तुम्हीच लक्षात घ्यावं की त्या नगरसेवकांनी किती तुमची कामं केली असतील. कामं म्हणजे शून्य कामं झालेली आहेत. डांबर झाले, तुम्ही बघताल तर डांबराला बी लगेच दुसऱ्या दिवशीच उखाडलेलं आहे. आधी रोड करायचा आणि त्यानंतर ड्रेनेज करायचा आणि रोड खांदून घ्यायचा अख्खा. हे अशी उलटी सुलटी अडण्यांची कामं केलेली आहे त्यांनी इथं. म्हणजे व्यवस्थित वेल एज्युकेटेड व्यक्ती नसल्यामुळं, प्रतिनिधी नसल्यामुळं हे कामांची अशी दुरावस्था झालेली आहे. मला एक तुम्हाला सांगू इच्छितो, पाण्याची अडचण का होती. जवळपास 9 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, एकही नवीन वॉटर जेव्हा आपण म्हणतो स्टोरेज टँक उभारला पाहिजे तो उभारला नाही आहे. गटरांची समस्या काय होती आहे, जे वरच्या साईडचा आपला जो भाग आहे, वाघडोंगर झालं, हाडको झालं, त्या साईडनं अख्खं पाणी तारदत्तमध्ये येते. तारदत्तमधनं खाली त्रिशूल, तारदत्त पूर्वमध्ये जाते आणि तसंच खाली बोरावकेमाळ्याकडं त्या साईडला बोरकरमाळ्याकडं त्या साईडला खालच्या साईडला जाते आणि तिकडं रानांमध्ये घुसते ना अख्खं दूषित पाणी जाते. ते सगळं अख्खं नुकसान होते का, कारण की बाबा गटर व्यवस्थित केलेलं नाही आहे. तर मी माननीय आमदार माननीय श्री विजय बापू शिवतारे यांच्याशी या गोष्टीबद्दल चर्चा केली. बापूंना म्हणलं आपल्याला एक STP प्लांट टाकण्याची गरज आहे, म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ह्या प्लांटची गरज आहे. जेणेकरून काय करू शकतो आपण की ह्या प्लांटमध्ये जे सगळं सिवेजचं पाणी जाणार आहे, व्यवस्थित ड्रेनेजचं काम झाल्यानंतर हे पाणी आपण ट्रीट करायचं सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधनं.
आणि आपण जो हा वसाड पडलेला भाग आहे अख्खा सासवडचा, जिथं ना ह्यांनी कुठं झाडं लावलेली आहेत, ना कुठं ग्रीन पार्क आहेत, ना प्लेग्राऊंड आहेत, ना काय आहेत, तिथं हे पाणी आपण रियूज करायचं. पाण्याची कमतरता असल्यामुळं रियूज करून आपल्याला पूर्ण एकदम ग्रीनरी जे आपण पार्क्स म्हणतो, अमेरिकेमध्ये सेंट्रल ग्रीन पार्क कसं आहे तसे आपल्याला छोटे छोटे प्रत्येक सोसायटी आहेत. जवळपास माझ्या प्रभागामध्ये 8 ते 9 सोसायटी आहेत आणि प्रत्येक सोसायटीमध्ये ओपन स्पेस एरिया त्या सोसायटीला तिथं दिलेले आहेत. पण ते ओपन स्पेस एरियामध्ये ह्यांनी काहीच डेव्हलप न करता तिथं सगळीकडे झाडं उगवलेली आहेत, सगळं झालेले आहेत. ह्यांनी म्हणजे जबाबदारीच घ्यायची नाही. स्वतःचं गार्डन व्यवस्थित ठेवायचं घरचं आणि बाकीचं अख्खं सर्प उद्यान करून टाकायचं, अशी परिस्थिती ठेवलेली आहे. त्यामुळे लोक अक्षरशः सगळी कटाळलेली आहेत. तुम्हाला एक सांगू इच्छितो, आत्ता प्रचारादरम्यान घरी गेल्यावरती आपले राज्याभिषेक सोहळ्याची महाराजांचा मोठा असा पोस्टर लागलेला आणि त्या पोस्टरवरती लिहिलेलं महाराजांच्या की हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. श्रींची इच्छा म्हणजे हे स्वराज्य घडावे, हा बदल घडावा, लोक गुलामशाहीमधनं निघून परिवर्तन घडावं, लोक स्वतःच्या गोष्टी स्वतःच्या हातात याव्या, सगळ्या कारभार स्वतःच्या हातात घ्याव्या, गुलामशाहीत न राहून हे परिवर्तन घडलं पाहिजे, हे श्रींची इच्छा आहे. तसंच ही जे आपले जुने नगरसेवक आहेत, म्हणजे सेवक त्यांना म्हणताच येणार नाही, म्हणजे स्वतःचे सेवक असले का त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं हे परिवर्तन व्हावं ही सर्व लोकांची इच्छा आहे. हे सगळे लोक घरोघरी जाऊन सांगतात आहेत. ह्यांनी काही जरी भूल थापा मारल्या, काही जरी केलं, अहो मी 27-28 वय आहे माझं, त्यांचं जवळपास 50 वय आहे आणि 3 टर्म नगरसेवक राहिल्यानंतर बी त्यांना जर ही वेळ येत असेल सांगायची, माझ्याबद्दल बोलायची वेळ येत असेल तर तुम्हीच समजून घ्या त्यांनी कामं किती केलेत आणि किती नाही केलेत. सासवड म्हणजे खूप मोठं शहर आहे, जवळपास 30-40 हजार लोकसंख्या असलेलं शहर आहे. तेच आता माझे जवळपास बारामतीमध्ये मी अजितदादांबरोबर काम केलेलं आहे. मी बघितलेलं आहे बारामतीमध्ये काय लेवलचं काम होतं, काय स्वच्छतेकडे किती लक्ष दिलं जातं, मला सगळा अनुभव आहे. मी फिरलेलं जवळपास आय हॅव बीन टू ऑलमोस्ट 4 to 5 countries. आय हॅव बीन टू बाली, आय हॅव बीन टू स्कॉटलंड, आय हॅव बीन टू UK. म्हणजे बाहेरचे देश फिरल्यामुळं बी बाहेरचं आय हॅव कलेक्टेड अ लॉट ऑफ नॉलेज अबाउट अदर कंट्रीज. त्यामुळे तिथले मला माहिती आहे की अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टम, म्हणजे लाईट पण अंडरग्राऊंड केबल्स वगैरे सगळे आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट एवढं मोठी सोय केलेली आहे त्यांनी की लोकांना लय गाडी वापरायला लागत नाही. पब्लिक ट्रान्सपोर्ट एकदम चीप रेटमध्ये, स्वस्त रेटमध्ये केलेलं आहे. यायचा जायचा प्रश्न मार्गी लागतो. आता कनेक्टिव्हिटी तर पुण्याची आपली वाढलेलीच आहे. पुण्या अगदी मला वाटतं आता हे हायवेचं काम झालं की हडपसर अगदी 20 मिनिटावरती आपल्याला असणार आहे. आपण बापूंशी चर्चा करून, आपण बापूंच्या माध्यमातून बोलून हडपसर ते सासवड मेट्रो हा प्रकल्प आपण घेऊ शकतो. बाकी इंटरकनेक्टिव्हिटीचा झाला विषय तर प्रॉपर रोड्स, प्रॉपर म्हणजे जॉगिंग ट्रॅक्स, प्रॉपर बाबा ट्री प्लांटेशन, ब्युटिफिकेशन, हे सगळे प्रोजेक्ट्स आपण घेऊ शकतो. अजून सांगायचं झालं तर ह्यांनी ओपन जिम नावाची गोष्ट काढली. तुम्ही जर स्वतः चक्कर मारताल तर तुम्हाला लक्षात येईल की हे ओपन जिमची काय अवस्था झालेली आहे. म्हणजे लक्ष द्यायलाच कोणी नाही आहे की लोकांची काय गरज आहे. आता तारादत्त पार्क पश्चिममध्ये गेला तर तुम्ही बघताल, तुम्ही आवर्जून जावा, तिथले लोक असतील तर तिथल्या लोकांना माहिती आहे, पण आवर्जून तुम्ही एक टूर घेता. सभागृह बांधलेलं आहे. जवळपास ते सभागृह कम्प्लिशन होऊन वर्ष झालेलं आहे, 6 महिने झालेले आहेत. पण ते नुसतं बांधायला, लोकांना दाखवायला झालेलं आहे की हा बाबा आम्ही सभागृह बांधलेले. पण त्या सभागृहात आतमध्ये जाऊन तुम्ही बघा ना, तिथं लाईट लावलेले आहेत, ना तिथं शौचालयाची सोय केलेली आहे, ना तिथं मॅट्स आहेत, ना तिथं स्पीकर आहे, ना तिथं बाबा काय, म्हणजे काहीही नुसतं उगाचच करायचं म्हणून करायचं आणि रेटायचं म्हणून रेटायचं, असं हे झालेलं आहे. म्हणजे प्रभागात माझ्या खूप सुशिक्षित लोक आहेत, खूप म्हातारे लोक आहेत, त्यांच्यासाठी काही सुविधा केल्या नाही. मग त्यांनी काय करायचं, घरातच बसून राहायचं. आणि काय करायचं घरात बसून राहून? त्यांना फिरायची सोय केली पाहिजे, ओपन स्पेसेसमध्ये गार्डन डेव्हलप केले पाहिजेत. आपल्याला लोक घराच्या बाहेर पडून सासवड नगरीमध्ये कसं आनंदमय वातावरण करून राहता येतील, ह्याचं आपल्याला पुढच्या 5 वर्षात नियोजन करायचं या गोष्टींचं. आणि मी हे का बोलतोय, मी खरं सांगायला झालं तसं तर मी कुठंही ह्याच्या आधी बोललेलं लोक म्हणतात अरे तू काय भाषण करतोय का काय करतो. पण ह्या जवळपास 8-10 दिवसात झालं, जसं फिरतोय, जसं जनतेपर्यंत पोचतोय,
तसं तसं जनतेच्या खरंच ज्या काही समस्या आहेत आणि अशी काही जनतेची यापेक्षा नाही की सासवड दुबई व्हावं, सासवडच व्हावं, पण प्रॉपर व्हावं जिथं सगळं लोकांची राहायची सोय, म्हणजे घराच्या बाहेर पडलं की सुंदर आणि स्वच्छ सासवड असं दिसलं पाहिजे आणि सगळ्या सोयीसुविधा घरांच्या लोकांच्या घरापर्यंत पोचल्याच पाहिजेत. आणि का नाही पोचल्या पाहिजेत? नागरिक नाही आहेत का ते इथले? त्यांचा हक्क नाही आहे का सासवडवरती? काय ह्यांचाच बाकीच्यांचा हक्क आहे सासवडवरती हे म्हणतात आणि तसंच होणार आहे. लोकांचा हक्क आहे ना सासवडमध्ये, म्हणतात ना बाबा हा मी सासवड करे. जसं बारामतीचे लोक म्हणतात आवर्जून अरे आम्ही पुण्याचे नाही आम्ही बारामती करे, तसं सासवडचे लोक म्हणले पाहिजेत ना बाबा हा आम्ही सासवड करे. कुठल्या ह्यांनी बोलले पाहिजेत? कारण की त्यांचा हक्क आहे सासवडवरती. मग त्यांच्यासाठी जर तुम्ही सोयीसुविधा पुरवू शकत नसताल, आज लोकांना रडायला लावत असताल अक्षरशः. घरी दिवसभर माणूस जातो बाहेर, एवढं सगळं टेन्शन असतं कामाचं, काम करून येतो, आल्यावरती परत ती बाबा म्हणतात अहो पाणी नाही आलं. मग काय करा? उन्हाळ्यात तर ऑलरेडी 10 टँकर बोलवायला लागतात. त्याच्या सोसायट्यांमध्ये बाबा 10 फ्लॅट असते, तर बाबा जवळपास मला एका माझ्या बहिणीने सांगितलं की दादा उन्हाळ्यामध्ये 25,000 रुपये माझे टँकरसाठी गेलेत. अहो हे 25,000 रुपये बाकीच्यांसाठी क्षुल्लक रक्कम असेल, पण ही एखाद्या गोरगरीब माणसासाठी खूप मोठी रक्कम आहे. माणसाचा 1 महिना 2 महिने जातात 25,000 रुपये कमवायला, आणि ते जर तुम्ही पाण्यासाठी घालवायला लावत असताल तर तुमच्या एवढे पापी माणसं कुणी नाही आहेत. आणि हे का सांगतोय? कारण की तळतळून सांगतोय. एक आजीबाई मला म्हणल्या अहो एका XYZ सोसायटीचं आता नाव सांगत नाही, नाही तर लगेच हे तिथं पळून उद्या फोटोग्राफी हे ते करतील. मी ते काम सांगितले मार्गी लावले करायला. पाईपलाईन पाण्याची येऊन 6 महिने झाले आणि हे काय कारण देतात की नाही आमच्या हातात नाही आहे प्रशासनात. अरे तुम्हाला बोलायला काय होतंय? तुम्ही लोकप्रतिनिधी होता ना तिथले 15 वर्ष 20 वर्ष, तर तुम्हाला बोलायला काय टोचते तुम्हाला म्हणजे काय झालं आहे? म्हणजे बोलू बी शकत नाही तिथं जाऊन तिथं. आणि का नाही बोलू शकत? महत्त्वाची गोष्ट सांगतो. बिकॉज दे आर नॉट एज्युकेटेड, दे डोंट हॅव अ सिंगल डिग्री इन देअर हँड. म्हणजे एकही डिग्री नसताना तुम्ही त्यांना एवढं 3,000 5,000 लोकांची जबाबदारी हातात देता. म्हणजे एकदा लोकांनी पण खरंच विचार केला पाहिजे की ह्यावेळेस आपण काय बदल घडवायचा आहे. आणि हे सर्व का बोलतोय? कारण की मी फिरलो आहे जवळपास 5 वर्ष 5 6 7 8 10 दिवस चालू फिरतोय मी सगळीकडं आणि लोकांच्या अडचणी जाणून घेतोय. लोक खरंच म्हणतात की ह्यावेळेस 100% परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन झालंच पाहिजे. माझ्या मनातनं तरी मला वाटतंय की 100% परिवर्तन होणार आहे. लोकांच्या मनातली बी तीच खरी भावना आहे, सच्ची भावना आहे. परिवर्तन आहे. जसं तुम्हाला परत एकदा सांगितलं, महाराज जसे म्हणलेले की हे स्वराज्य घडो ही श्रींची इच्छा, तशी ही परिवर्तन घडो ही सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे आणि हे 100% घडणारच आहे. धन्यवाद.